महाभारत. कालचक्र हे गतिमान असतं. महान सम्राट उदयास येतात आणि काळाच्या प्रवाहात लुप्त होतात. साम्राज्यांचा उदयास्त होतच असतो. काळ कोणासाठीही थांबत नाही. महर्षी व्यास रचित महाभारत कोण्या एका व्यक्ती किंवा साम्राज्याची कथा नाही. काळाच्या प्रवाहात प्रत्येक युगात अशा व्यक्तिरेखा आपल्यासमोर येतच असतात. ही कथा आहे पुरुषार्थाची, स्वार्थाची आणि परमार्थाचीही. मनुष्याची अनेक रूपं, स्वभावाचे अनेक पैलू या कथेतून आपल्यासमोर येतात. प्रत्येक भारतीयाचा मानबिंदू असलेली महाभारताची ही अमूल्य देणगी पुढील अनंत पिढ्यांना मार्गदर्शन करतच राहील. तर श्रोतेहो, या 2025 नवीन वर्षात पदार्पण करताना आपण महाभारत या ग्रंथाचे वाचन सुरू करणार आहोत. तर आजच्या या पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाभारत हे आहे तरी काय. महामती सौतीचा जय असो, श्रेष्ठ वक्ता उग्रश्रवा याचे स्वागत असो. नैमिषारण्यात एकच गर्जना उठली. मोकळ्या प्रांगणात मोठ्या मोकळ्या मनाचे तपोधन ऋषी उपस्थित होते. यज्ञाचा धूर आकाशात जात होता. एक यज्ञ झाला की विश्रांती घेऊन दुसऱ्या यज्ञाची सिद्धता चालली होती. आश्रमांच्या रांगा ठिकठिकाणी दूरवर दिसत होत्या. नद्यांच्या पवित्र जलांनी परिसर शीतल होत होते. 12 वर्ष यज्ञाची सत्रे चालायची होती. ऋषिकुमार नव्यानेच दीक्षा घेतलेले त्यात होते. तसेच दीर्घायुषी शुभ्र जटाधारी तपस्वीही होते. सर्व कर्म कुशल बुद्धीने करणारे दृष्ट होते. तसेच ऐहिक सुखे नित्य मिळावीत असे म्हणणारे यजमानही होते. यज्ञातील अग्नीची धग व जाग वनस्पतींनाच काय, वन्य प्राण्यांना सुद्धा होती. सुसंघटित साधूंचे जथ्थे भारतातून विविध प्रदेशातून येत होते. यात्रा करताना तेथे थांबत होते. सप्ताहापर्यंत राहून पुढे जात होते. यात्रेच्या कथा व युद्धाच्या रम्य कथा परस्परांना सांगत होते. भारतवर्षात या यज्ञाचे महात्म्य फारच मानले जात होते. तपस्येला जसे बद्रिकावन, तसेच यज्ञाला व मेळाव्यांना नैमिषारण्य. सर्वत्र त्याची कीर्ती होती, नाव होते. आणि रोमहर्षण नावाच्या पुराणकथा सांगणाऱ्या सुताचा मोठा मुलगा उग्रश्रवा हाही सर्वांना माहीत होता. प्रचंड बुद्धिमत्ता, अखंड स्मरणशक्ती, विद्वत्तापूर्ण विवेचन, रसाळ कथाकथन, खणखणीत स्वर, स्पष्ट वाणी आणि लोकांची मने जिंकणारे व्यक्तिमत्व व वक्तृत्व असे अद्वितीय गुण घेऊनच तो जणू जन्माला आला होता. त्याचे नैमिषारण्यात येणे झाले तेही काही काळानंतर. त्याने सांगितलेल्या गोष्टी कित्येकांनी अन्यत्रही जीवाभावाने ऐकल्या होत्या. पुण्यश्लोक राजांची चरित्रे, पराक्रमी वीरांच्या गाथा, लावण्यवती अप्सरांची लीला, तपस्वी जनांचे अद्भुत सामर्थ्य, वंश परंपरा, चालत आलेल्या पूर्वकल्पातील देवमानवांच्या गोष्टी, ग्रह, तारे, वारे, सारे काही तो सांगे. कधी शंभूचे भीषण रौद्र रूप, तर कधी रुद्राचे कालांतराने झालेले सौम्य रूप, कधी विष्णूचे अवतार, तर कधी नारदांचा संचार, कधी ब्रह्मदेवाला पडलेली सृष्टीची स्वप्ने, तर कधी कलियुगातील अधर्माची वर्णने. विषयांना गणितच नसे. असा सौती उग्रश्रवा आला तेव्हा ऋषींनी स्नेहादराने, प्रेमाने त्याचे स्वागत केले व त्याला मानाचे स्थान दिले. कोणी धावत जाऊन ताजी फळे आणली, कोणी खडावा काढून बाजूला ठेवल्या. वटवृक्षाची शीतल छायावर होती व समोर लहान थोर धर्मज्ञ व धर्मजिज्ञासूंचे उत्सुक वदन सूर्य होते. सौतीचे स्वागत झाले ते अगदी प्रेमाने व आस्थेने. वाटचालीचे श्रमलेले व धुली धुसरीत असे त्यांचे चरण गंगाजलाने क्षाळले गेले. विश्रांती चांगली घटकाभर झाली. फलाहार जलपान झाले. कुशल प्रश्न विचारले गेले. सौती म्हणजे कथांचा कल्पतरू. सौती म्हणजे मनोबोधाचे मानस सरोवर. त्याला शौनक ऋषींनी विचारले, महाराज, आपण वाटचालीने श्रमलेले दिसता. बरोबर 2-4 मंडळीच आहेत. यावेळी प्रस्थान कोठे कोठे ठेवले होते? आता विश्रांती घेऊन झाली की आपण काहीतरी चांगले ऐकवावे अशी आमची इच्छा आहे. उग्रश्रव्याने उत्सुकतेचा भाव सर्वांच्या डोळ्यात पाहिला. त्याने म्हटले, जन्मेजयाचे सर्पसत्र केले होते त्यावेळी तिथे वैश्यपायन ऋषी आले होते. त्यांनी त्यावेळी विश्रांतीच्या वेळात
कौरव पांडवांची कथा सांगितली. कथा खूप मोठी आहे. त्यात जुन्या कित्येक गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत. जन्मेजयाचा आजोबा अभिमन्यू व त्याचा पिता म्हणजे अर्जुन व कृष्ण भगवान त्यांचे सख्य तुम्हा सर्वांना माहीत आहेच. त्या अर्जुनाचे इतर 4 भाऊ मिळून पांडव यांच्या आणि त्यांचे चुलत भाऊ कौरव यांच्या युद्धाची फारच रोमांचकारक कथा त्यांनी मला सांगितली. ऋषीजन हो, ती सर्व कथाच मला फार आवडली. मूळ ती कथा व्यासांनी रचली आणि पूर्ण रचना झाल्यावर ती परंपरेने माझ्यापर्यंत आली. तीच तुम्हाला सांगावी असे वाटते. मी आता येथेच काही दिवस राहणार आहे. ऋषी मंडळीतून आनंदोद्गार निघाले. शौनक तर फारच आनंदित झाले. ते म्हणाले की महाराज, महाभारत कथा सर्वांनी वाखाणलेली आहे. त्यात वीरांची चरित्रे, वेदांचे ज्ञान, उपनिषदांचे सार, व्यवहार, नीती, मनुष्य स्वभाव, राजनीती, शास्त्रज्ञान असे अनेक विषय आले आहेत असे म्हणतात. त्यावर पुढे सौती म्हणाले की महाभारताची साधारण कल्पनाच मी आधी देणार आहे. तुम्ही सर्वजण आपली आनिके उरलेली आहेतच. मध्यान्हीचे आहारही झाले आहेत. जरा वेळाने मी सांगण्यास प्रारंभ करतो. तोपर्यंत यज्ञासंबंधीची आवश्यक व उरलेली अपराह्नकाळची कामे करून यावे. मग एकदा आपण बसलो की प्रहर अर्धा प्रहर निवांतपणा हवाच नाही का? थोड्याच वेळात जो तो आपापली कामे उरकून घेऊन आला. सर्वांनी दर्भासने मृगाजीनी योग्य जागी ठेवून, पशुधनाची पोटपाण्याची व्यवस्था पाहून, सौतीच्या आसनाची नीट व्यवस्था लावून एकाग्र मनाने श्रवण करण्यासाठी आपापल्या जागी बसून घेतले. थोड्या वेळाने अन्यत्र गेलेले सौती स्थानापन्न झाले. खांद्यावर उत्तरीय वस्त्र नीट पांघरून घेतले. सहजासन घालून प्रथम त्यांनी ईशचिंतन केले. विश्वरूप हृदयस्थ भगवान विष्णूला प्रणाम केला. भगवान व्यासांना मनोमन नमन केले. त्यांची मुद्रा भक्ती भावनेने आरक्त दिसू लागली. सभा तटस्थ, झाडांची पाने मंद समीरनाने मधून मधून डोलत होती. दूर वनात कलत्या सूर्यकिरणांनी हरित पीत वर्णाची बहार उडवली होती. हवेत सुखद शीतलता होती. मधूनच गायीचे हंबरडे ऐकू येत होते. वासरांच्या खुरांनी कुठेतरी गोठ्यात लाकडावर खडबड आवाज उठत होता. रान दूर होते व श्वापदांची इथे भीतीच नव्हती. आकाशात एखादा दुसरा शुभ्र मेघाचा तुकडा दिसत होता. जटाधारी भस्मचर्चित दैदिप्यमान साधूंची दृष्टी श्रवणाच्या अपेक्षेने अर्धोन्मिलिनीत होत होती. मंजूळ विहंग कूजन क्वचित ऐकू येत होते. सायंकाळची शोभा व कलकलाट अजून 3-4 घटका दूर होता. सौतीचे मन अंतर्मुख झाले. त्यांनी पुन्हा एकदा परमपवित्र कृष्णांचे चरण ध्यानी आणले आणि प्रणवाचा स्फुट उद्गार काढून त्यांनी सांगण्यास प्रारंभ केला. ओम ओम ओम. अशा प्रकारे श्रोते हो, महाभारतातला हा अध्याय भाग पहिला आहे. यानंतर आपले या सुलभ महाभारताचे कमीत कमी 500 ते 600 भाग येणारच आहेत. तर हा पहिला भाग होता. आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. या नवीन वर्षात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुलभ महाभारत. हो श्रोते हो, या संपूर्ण महाभारतातली अगदी खोलातली माहिती आपल्याला या ग्रंथातून पुढील काही दिवसात मिळणार आहे. यामध्ये एकूण 18 पर्व असणार आहेत. त्यातील आपण पहिले पर्व आदी पर्व पाहत आहोत. यामध्ये देखील 17 छोटे छोटे भाग आहेत. त्यामधील आपण महाभारत हे आहे तरी काय याचा पहिलाच भाग अजून पाहत आहोत. तर उरलेला भाग पुढील अध्यायात